मी इथं बसून जात होता. हे बघा बसा येतात. तुमचं पण वाहन चुकत आहे का? तुमचं बरोबर आहे का? मी इथे राजकारण निवडणूक आहे. दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम हे अवैध धंद्यांविरोधात कमालीचे आक्रमक होताना दिसले. खेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मारलेल्या धाडीच्या ठिकाणी ते पोहोचले आणि त्या ठिकाणी पोलीस आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. त्या ठिकाणी वातावरण चांगलंच तापलं होतं. माजी आमदार संजय कदम यांचं म्हणणं होतं की अवैध धंद्यांविरोधात पोलीस ठोसपणे कारवाई करत नाहीयेत. खेडमधील भरणे येथील एका जुगार अड्ड्यावर एका गरीब व्यक्तीला मारहाण झाली म्हणून संजय कदम हे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि त्यांनी जुगार अड्ड्यावर कारवाईची मागणी केली. त्यानंतरच हे प्रकरण तापत गेलं. बारक्याचं वाढलं यांच्यामुळे हे बघा तुम्ही जास्त इथं सगळ्यांचे हप्ते खात्याने राजकारण करताय. इथं पत्रकारांना तो बारक्या मारतोय, इथल्या लोकांना मारतोय. ही सगळी पापडी तुमच्यामुळे झाली. दरम्यान शासकीय कामात अटकाव केल्याप्रकरणी माजी आमदार संजय कदम यांच्या विरोधात खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी दिली आहे. संजय कदम हे खेड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कमालीचे नाराज दिसले. खेडमध्ये अवैध धंदे जोमानं सुरू असल्यानं पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. जर पोलीस निरीक्षकांवर कारवाई झाली नाही तर आक्रमक भूमिका घेतली जाईल आणि त्याला जबाबदार तेच असतील असा इशाराही संजय कदम यांनी दिला आहे. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.